हा सामना रंगतोय या शिरवण्याच्या मैदानावरती. मात्र आपण पाहतोय एका साईडला HNG योद्धा संघ, हा शिरवण्याचा संघ आहे. विराज आहे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला नन्नू, आणि आपण मात्र क्षेत्ररक्षणच्या बोल्यावरती पाहतोय विकी पॅकर्स तुर्भे संघ. पहिला चेंडू मात्र टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. गोलंदाज मात्र पहिला चेंडू रिलीज केला. चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय आपण राहुलचा विचार केला तर एक यशस्वी गोलंदाज आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे राहुलचं. तो देखील गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला दुसरा चेंडू मात्र अफुलातून गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय राहुल. चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय आपण. इथून पुढेच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र विराजला चकवतोय. विराजला पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलण्याचं काम करते राहुल. इथून पुढे विराजला कमबॅक करावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगले फटके सजवावे लागतील. पाहूया मात्र आत्ता मात्र चांगला फटका, परंतु हा देखील निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. आत्तापर्यंत मात्र 4 चेंडू खर्च केले गेलेत. 4 चेंडूमध्ये मात्र कुठलाही अकाउंट ओपन झालेलं नाही अजूनही HNG योद्धा संघाचा. पाहूया 5वा चेंडू प्रगतीपथावर. आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय, मात्र तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय आपण विकी पॅकर्स तुर्भे संघाकडनं. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया विराज. आता मात्र चांगला पटका हलक्या हाताने खेळून काढला, मात्र इथं सरळ डी झोन मध्ये जातोय. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डचा विचार केला तर 1 धाव फलकावरती लागली गेलेली आहे. सेमीफायनलचा हा सामना. इथून पुढे मात्र कमबॅक करावं लागेल HNG योद्धाचा जर विचार केला आपण तर विराज सारखा चांगला फलंदाज मात्र त्याला कुठेतरी रोखण्यामध्ये यशस्वी झालंय हा विकी पॅकर संघ. राहुलची गोलंदाजीचा विचार केला तर 1 धाव खर्च केली गेली या षटकामध्ये. पाहूया पुन्हा एकदा दुसरा गोलंदाज मात्र जिग्नेश, स्ट्रायकर एंडला नन्नू, हा देखील अंडरआर्म क्रिकेटचा चांगला बॅटर आहे. पाहूया काय करतोय HNG संघासाठी. आता मात्र चांगला शॉट रिलीज केलाय. व्हॉट अ शॉट, जबरदस्त शॉट, चौकार. जबरदस्त गाणं तुमच्या माध्यमातून देखील इथं सादर केलं जातंय. पाहूया पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केला जातोय, चौकार येतोय. आता मात्र पूर्णपणे चक्कावतोय, बीट करतोय गोलंदाज, मात्र इथं काहीसा कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. डॉट बॉलचा भरणा मात्र जास्त प्रमाणात आपण पाहतोय सध्या HNG योद्धा संघ खेळताना दिसतोय. पाहूया तिसरा चेंडू मात्र गोलंदाज जिग्नेश. तिथून पुढे चांगला शॉट, पुन्हा एकदा मात्र तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. इथं मात्र काय घडतंय, इथं मात्र नॉट आऊटचा इशारा येतो पंचांकडनं. विराज मात्र सेफ मात्र आपल्या क्रीजवरती पाहतोय आपण. 1 धाव मात्र धावून काढली गेली. एका धावेने मात्र धावसंख्या 6 रन्स विदाउट लॉस. दुसरं षटक प्रगतीपथावरती. इथून पुढे चांगले फटके खेळावे लागतील, कमबॅक करावा लागेल, चांगला स्कोर उभारावा लागेल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. आता मात्र स्ट्रायकर एंडला विराज, जो कालच्या सत्रामध्ये बरसला होता. आता मात्र व्हाईट चेंडू मात्र येतोय. 1 धाव मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. 7 धावा धावफलकावरती लागल्या जातील. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. विराजला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. विराजचा विचार केला तर चांगली बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा पंचांकडनं इशारा येतोय व्हाईट बॉलचा. या व्हाईट बॉलचा भरणा मात्र आपण पाहतोय सातत्याने जिग्नेशच्या माध्यमातून. 8 धावा मात्र तब्बल धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजूनही दुसरा षटक प्रगतीपथावरती. आता मात्र चांगला शॉट रिलीज केला, पण तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण विकी पॅकर्स तुर्भे संघाकडनं. अक्षरशः जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथून पुढे निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पाहूया पुन्हा एकदा विराज स्ट्रायकर एंडला. आता मात्र चांगला फटका, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण विकी पॅकर्स संघाकडनं. पूर्णपणे सध्या तरी इथून पुढे मात्र विराज जातोय बॅक टू द डगआउट. मात्र खराब खेळी मात्र विराजच्या माध्यमातून आपण पाहिली. वारंवार बॅक टू बॅक डॉट बॉल खेळले जात होते. कुठेतरी प्रेशर मात्र वाढत होता आणि प्रेशरमध्ये आपली विकेट देखील फेकली गेली. इथून पुढे विकेटची पतवण्यामध्ये पहिला हादरा लागतोय HNG योद्धा संघाला. इथून पुढे मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल.
स्ट्रायकर एंडला मात्र नन्नूला मात्र चांगले फटके खेळावे लागतील, कारण नन्नूच्या बॅटमधून एक चौकार आल्याने हा मात्र वाईट बॉल येतोय. वाईट बॉलचा भरणा मात्र चांगल्या पद्धतीने मात्र होतोय सध्या तरी आपण विकी पॅकर्स संघाकडनं पाहतोय. इथून पुढे मात्र मोठे फटके मारायचे होते, चौकार मारायचे होते, सिक्सर नव्हतं मारायचं. मात्र सिक्सरला काही व्हॅल्यू नाही. या सिक्सरचं मात्र विकेटच्या स्वरूपामध्ये रूपांतर होतं. एस डीजे मध्ये दाखवलं ते संजय भोईर. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. शिरवणे गावचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखला जातो. इथून पुढे मात्र चांगला बॉल पत्तन मात्र जबरदस्त. मी म्हटलं होतं हा देखील चांगला खेळाडू आहे. एक पहिल्या चेंडूवरती जी गरज होती संघाला, 4 धावांची गरज होती, चौकाराची गरज होती. चौकार कोण मारेल, चौकार कोण मारेल, तर संजय भोईर मारेल. आणि पहिल्या चेंडूवरती मनसोबे साफ करतोय आणि चांगला प्रहार केला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. इथून पुढे धावसंख्यांचा विचार केला तर तब्बल 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि अरमानची गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून केली जाते. एक चौकार देखील खाल्ला त्यांनी, परंतु चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून केला गेलाय. आता मात्र पुन्हा एकदा बीट केलं जाते. चक्क होतंय, पूर्णपणे बांधून ठेवले, जखडून ठेवले. संजय भोईर सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र आता मात्र पंचांकडनं इशारा येईल वाईट बॉलचा. आणि वाईट बॉलने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्येचा विचार केला तर आत्तापर्यंत तब्बल 14 धावा धावफलकावरती. 3रं षटक मात्र प्रगतीपथावरती. इथून पुढे संजयला देखील प्रहार करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. मात्र इथून मात्र टॅपचा प्रयत्न होता, मात्र एकच धावमध्ये त्याची रूपांतर होईल. एकच धाव मात्र काढली जाईल. आता मात्र स्ट्रायकर यांचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यस, हा मोठा बॅटर आहे. आपण आत्ताच जी 15 धावा धावफलकावरती लागल्यात. अलिबागमध्ये जी मोठी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटचा जर मॅन ऑफ द सिरीजचा हिरो जर कोण होता तो हर्षद. आणि तोच हर्षद तावरी मात्र प्लॅनिंग करतोय. आणि इथं मात्र एक धाव घेऊन मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण की त्याला माहिती आहे मी मोठे फटके खेळू शकतो, चांगली बॅटिंग करू शकतो. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मी हर्षदचा उल्लेख करत होतो. अलिबागमध्ये जी मोठी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटचा हा मॅन ऑफ द सिरीजचा हा गडी, मॅन ऑफ द सिरीज याच्या नावावरती एक बाईक त्यांनी मात्र फटकवली. तोच फलंदाज मात्र हर्षद स्ट्रायकर एंडवरती. आणि गोलंदाजीसाठी मात्र जिग्नेश. पाहूया पुन्हा एकदा हर्षदला मात्र चांगले फटके खेळावे लागतील. आता मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु इथं पंचांकडनं इशारा येतो वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट टाकले जातात. त्या वाईटच्या स्वरूपाने मात्र धावसंख्या सध्या 18च्या घरामध्ये. 18 चेंडू 18 धावा. अजूनही 7 चेंडू पूर्णपणे शिल्लक असतील. आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथून पुढे चकवला जातोय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. हर्षद सारखा एक चांगला फलंदाज, ओव्हरऑल क्रिकेटचा विचार केला तर आपलातून फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू. पुन्हा एकदा वाईट बॉल. पाहूया हर्षद काय करतोय संघासाठी, कारण की पूर्णपणे अपेक्षा असतील त्या हर्षदकडे, कारण की हर्षद सारखा एक चांगला फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण. हर्षदला चांगले फटके खेळावे लागतील. इथं मात्र चकवतोय, फसवतोय आणि हर्षद जातोय तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डग आउट. डीजे धन्यवाद. 19 धावा तब्बल धावफलकावरती आतापर्यंत. तनिष नवीन पॅटर. इथं मात्र चांगली गोलंदाजी आहे, तर मात्र इथं चकवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज जिग्नेश. जिग्नेशचा विचार केला तर बहारदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय विकी पॅकर्स संघासाठी. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू येतोय गणागती प्रहार आणि मात्र जबरदस्त बॅटिंग दाखवताना चेंडू शिल्लक असतील या षटकातील. आता मात्र चकवलं, फसवलं. एक चौकार जरूर या तनिषने मारला होता. चांगली बॅटिंग मात्र साकारताना दिसला. भविष्य हा शिरवण्याचा चांगली बॅटिंग याच्या माध्यमातून देखील पाहिली जाईल. आता मात्र शेवटचा चेंडू. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय मंगेश. येस, पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. पाहूया बॅटिंगसाठी मंगेश.
इथं मात्र निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 4 समाप्त होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 23 धावा धावफलकावरती लागल्यात गेल्यात आणि 24 धावांचा एक टार्गेट सेट केलाय विकी पॅकर संघासाठी. पाहूया काय घडतंय बिघडते, तोपर्यंत आपण सुमधुर संगीत ऐकूया. चाहत में तेरी अब दिन गुजरता नहीं, रातें कटती नहीं, तेरे तस्वीर से बात हटती नहीं. ओ आजा ना जा बेवफा 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 ओ ना. एक प्यार का नगमा है वो जो की रवानी है, जिंदगी और मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. तू वक्त मेरे लिए. चला आपण प्लेयर्स लोकांना बसायला जागा द्यायचे. कृपया प्रेक्षक आमचे जरा प्लेयर्स लोकांना बसायला जागा द्या. आंखें तेरी शबनमी, चेहरा तेरा आईना, तू बन गया है मेरे जीने की एक वजह. येस, धन्यवाद तुषार सावंत आणि अनिकेत मनवर. आपलं खरोखर मनापासून कौतुक करतोय. येस, आपण लेट्स प्ले लगेचच वळतो मॅचकडे. 24 चेंडू 24 धावांचा एक मापक आव्हान मात्र HNG योद्धा संघाने मात्र ठेवलंय विकी पॅकर संघासाठी. पहिला चेंडू मात्र इथं स्वेर मारा, वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांकडनं. पहिल्या धावेचा मात्र श्री गणेशा होतोय. विकी पॅकर संघाचा एक धाव मात्र खात्यावरती लागली जाते. इथून पुढे गोलंदाजाचा विचार केला तर मंगेश गोलंदाजी मार्कवरती, फलंदाजीचा विचार केला तर हकीम. इथून पुढे पुन्हा एकदा स्वेर मारा, वाईट चेंडू मात्र बॅक टू बॅक 2 वाईट टाकले जातात. इथून पुढे कमबॅक करावा लागेल. 24 चेंडू आणि 24 धावा पाहिजे असताना मात्र 2 वाईट आल्यानंतर मात्र आता 22 धावांची आवश्यकता असेल 24 चेंडूमध्ये. पाहूया पुन्हा एकदा मंगेश गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र पहिला चेंडू मात्र उडवलाय, जबरदस्त अप्पलातून टॅप केलंय, येतोय बहारदार चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसवतंय. आतापर्यंत जर चेंडूचा विचार केला तर 1 चेंडू खर्च केला गेला, 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं अप्पलातून बॅटिंग. इथून पुढे काय घडतंय तर हकीम मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय. ही मॅच मात्र रंगतदार होईल असं वाटत असताना मात्र कुठेतरी मोठे प्रहार केले जातात. 2 चेंडू खर्च केल्या गेल्यानंतर 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केलाय. इथं मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जातोय आणि मात्र चेंडू अडवतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. आतापर्यंत 3 चेंडू खर्च केले गेलेत आणि 3 चेंडू मध्ये 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया इथून पुढे काय घडतंय. इथं पुढे मात्र वाईट चेंडूचा इशारा आहे, वाईट +1. इथं चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. एक धाव मात्र चोरून घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना माहिती आहे एक धाव इम्पॉर्टंट आहे, कारण की धाव पुढे करत जाणार, मॅच जवळपास येत जाणार. आणि आता मात्र 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे फुल टॉस पद्धतीचा चेंडू मात्र खरपूस समाचार घेतला जातोय दोन्ही बॅटरकडनं. आणि या राहुल देखील मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हकीमच्या. आणि इथं मात्र चौकाराने सुरुवात केली जाते. इथं मात्र पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि इथून पुढे मात्र चौकार भेटेल. आणि इथं मात्र 24 धावांची आवश्यकता असताना मात्र 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये हा सामना संपतोय की काय अशा पद्धतीची परिस्थिती. इथं मात्र चांगली फटकेबाजी मात्र 24 धावा मात्र एकाच षटकामध्ये संपवल्यात हकीम आणि राहुलनी. आणि हा सामना मात्र जिंकला विकी पॅकर्स. तुर्बे संघ जातो मेगा फायनलच्या दिशेने.